गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। नाशिकच्या येवला तालुक्यातील मुसळधार पाऊस बरसल्यामुळे बळीराजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। प्रामुख्याने मका, सोयाबीन आणि कांदा ही पिकं हातातोंडाशी आलेली असतानाच पावसाच्या पाण्यात त्याचा चिखल झालाय। सरकारने आता कोणतेही निकष न लावता हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी दुगलगावच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। रात्रभर चालणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याची सोयाबीन मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मका झोपलेले आहे, सोयाबीन मध्ये पाणी साचलेले, काढणीस आलेले पीक हे आता वाया गेलेलं आहे। इतके मोठे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिलेले आहे। सरकारने या कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे। कारण की आलेला घास हात तोंडातून गेला आहे, धान्य ओलं झालं आहे, पीक गेलेलं आहे। एवढे मोठे संकट असून आता सरकारने कोणतेही निकष न लावता हेक्टरी 1 लाख रुपये जाहीर करावे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। तर हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत, कारण संपूर्ण चिखल झालेला आहे आणि यातून आता काहीच हाती लागणार नाहीये। त्यामुळे आम्ही करायचं काय? त्यामुळे सरकारने आम्हाला लवकरात लवकर हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे।